देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यसभेचे काही सदस्य लोकसभेत निवडून गेल्याने राज्यसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या। त्यामुळे या 12 जागांसाठी आता 3 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातही राज्यसभेसाठीच्या 2 जागा रिक्त झाल्या असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि उत्तर मुंबईमधून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे लोकसभा निवडणुकीत निवडून आले, त्यामुळे 2 जागा रिक्त झाल्या। आता या दोन्ही जागा भाजपच्या असल्याने भाजपकडून कोणाला तिकीट दिलं जाणार? अगोदर म्हटल्याप्रमाणे भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेससाठी 1 जागा दिली जाणार का? मग एका जागेवर भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचं गणित करायचं झाल्यास भाजपा राज्यसभेवर कोणाला पाठवणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रातून राज्यसभेचे 2 खासदार आता लोकसभेवर निवडून गेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या 2 जागा रिक्त झाल्यात। या दोन्ही जागा भाजपच्या आहेत, परंतु यातील 1 जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सातारा दौऱ्यावर असताना स्पष्ट केलं होतं। त्यामुळे भाजपाकडे 1च जागा असणार आहे। आता 1च जागा असल्याने त्यावर कोणाला पाठवायचं असा पेच महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वासमोर असणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच फटका बसलाय। त्यामुळे विधानसभेला कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी नेतृत्वाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे। आता राज्यसभेवर पाठवण्यासाठी अनेक नावे समोर आहेत, परंतु त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती जालना लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाची। लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका बसला तो मराठवाड्यातच। इथं भाजपाचे नेतेच पराभूत झाले। त्यामध्ये मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले रावसाहेब दानवे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा समावेश होता। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं। आता राहिला प्रश्न रावसाहेब दानवे यांचा। मराठवाड्यातच मराठा आंदोलनाचं मूळ राहिलंय, त्यामुळे सर्वाधिक परिणाम देखील इथंच दिसून आला। मराठा समाजात चांगला मेसेज देण्यासाठी रावसाहेब दानवे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेऊ शकते, परंतु लोकसभेत ज्या मराठा समाजाने मराठा असूनही दानवे यांना मतदान केलं नाही त्या दानवेंना राज्यसभेवर पाठवून आगामी विधानसभा निवडणुकीत खरंच भाजपला फायदा होईल का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। परंतु राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून रावसाहेब दानवे यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटी गाठी वाढल्याचं दिसून आलंय। भाजपमधून या जागेसाठी राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो। खरं तर उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेली राज्यसभेची ही जागा संजय काकडेंचीच होती। उदयनराजे भोसले 2019च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याच काळात संजय काकडे यांच्या खासदारकीचा कालावधी संपला आणि त्यावेळी रिक्त झालेल्या जागेवर संजय काकडेंऐवजी भाजपानं उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवलं। त्यावेळी संजय काकडे यांना योग्य वेळी तुमचा निर्णय होईल असा शब्द पक्ष नेतृत्वाने दिला होता। आता उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यानं त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर पुन्हा संजय काकडेंना संधी मिळणार का याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। संजय काकडे हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर आहेत। पुणे लोकसभेसाठी ते इच्छुक होते, परंतु त्यांना भाजपाकडून तिकीट मिळालं नाही। पुणे शहर व परिसरासह राज्यात संजय काकडे यांचं नेटवर्क चांगलं आहे। 2017 मध्ये झालेली पुणे महापालिका निवडणूक आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संजय काकडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं। खरं तर हे सर्वांना माहिती आहे। भारतीय जनता पार्टीसाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या संजय काकडे यांच्यासारख्या नेत्याची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठी गरज आहे। त्यामुळे आता भाजपाचं नेतृत्व काय विचार करतं आणि कोणाला संधी देतं हे लवकरच दिसेल। राज्यसभेची दुसरी जागा ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला, तर दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे। अल्पसंख्याक समाजातील वोट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो। त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची राज्यसभेसाठी वर्णी लागण्याची जास्त शक्यता आहे। तसंच दुसरं चर्चेत नाव आहे ते म्हणजे साताऱ्याचे नितीन पाटील यांचं।
नितीन पाटील हे सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत। उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मदत करा, आम्ही तुमच्या नावाचा राज्यसभेसाठी विचार करू असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना दिल्यानंतर आता राज्यसभेच्या या जागेसाठी नितीन पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोघांपैकी कोणाला संधी मिळते किंवा इतर कोणाचं नाव अचानक समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।